आबाजी गेले कुठं लेकाचे? घरी नाही आहे, इथेही नाही आहे. मग गेले कुठं नेमकं? घरी जुने कपडे मला टांगलेले दिसले, म्हणजे ते ना आंघोळ केली, दुसरे नवीन कपडे घालून कुठं तरी गेले. पण सांगायला तर पाहिजे कुठं गेले, काय गेले. वावरात पाहिलं, वावरात पत्ता नाही. घरी नाही, गावातही घुमलं, गावात पत्ता नाही. आता कुठं पा मी म्हटलं वावरात असेल तर वावरातही नाही. आता रे मारती म्हटलं कुठं पाहतं ना आबाजीले, काय समजून नाही राहिलं पाहिजे यायचं ताल. कुठं गेले, काय गेले. आंघोळ करून गेले, पण नवीन कपडे गिपडे घालून गेले. कारण की जुने कपडे मला टांगलेले दिसले. गेले असतील ना रे कुठं. उद्याची महाशिवरात्री नाही का, तर कुठे गेले असेल देव दर्शनाले. तू राजा मार म्हटलं आबाजी कुठे गेले, आबाजी कुठे गेले. काका लहान आहे का ते? हा इकडे तिकडे हरपून जाईल काही ज्या काही. हा त्याच्या तुया पहिले ते जग पाहिलं ना पूर्ण. मग मी कुठं नाही म्हणून राहिलो, जग मी ना पाहिलं म्हणून पहिले ते ना पाहिलं. पण मला एक शब्द सांगायला तर पाहिजे. इथं हरभरा आहे आपलावाला, हा डुकरं हाय, बंदर हाय, लोक हाय. म्हटलं सगळं लक्ष ठेवा लागते ना. हा ते जर गेले तर गेले बा, मी नाही म्हणत नाही झाले. पण इकडे मग लक्ष ठेवायला मला सांगितलं मी राहतो. असं जर वावर ठेवून दिलं, कुणी राहिलं नाही तर म्हटलं बरं धिंगाणा लावून टाका ना हरभऱ्याचा. ते तर आहे म्हणा. येन ना मग आबाजी सांगून नाही गेले ना. येन मग येन गेले असून कुठं असे. हो येन मग. काय माहित बा कधी येते हरभऱ्याचा धिंगाणा लावल्यावर येते का काय लावलं येते. पण एक शब्द मला सांगून दिलं तर मी इकडे सतर्क राहतो ना. मी येतो ना वावरामध्ये लक्ष ठेवायला. मग सांगून येतात असं करते. मग होते माझी दिमाग खराब. चल बरं घरी आले का पाहुणी एकदा. काय करा तर कुठं पावतात येईल. पाकून दिला पाहिजे. आपण तिघ जण तर पक्कच आहे. हा झुमर तुम्ही आणि मी तिघ जण झालो. आता बबन्या बबन्याचा ऑटो आहे. हा मस्त जमते ना. काय बबन्या म्हटलं चालता का सालबरी दिले आता ऑटो ना. म्हटलं काय हा पेट्रोल डिझेल काय ते टाकून देऊ आणि चालू देऊ. हा काय बबन्या. अरे वा शिवलाल भाऊ. हा मला सालबंडीला निघू आपण आज. अरे पुढे 4 दिवसानं. हा म्हटलं जातात आपले 4 दिवस चालले जातो ऑटो मध्ये. नाही तर का ऑटो चाल पुढे का 12 दिवस सालबंडीले काही ना काही बोल लागले. म्हटलं हा म्हणा कमी दुखणं निघते काय ऑटोचे. कधी पंचरच होय तर कधी ऑटो बंदच पडा. कधी इंजन मध्ये शेवर कधी ते होय तो वाट तुटत. मग कमी लोचा काय ऑटोचे. म्हटलं बा पैदल झाले पुरते पण ऑटो नाही झाले पुरत. मग असं का पैदल झाले पुरते नाही जरा. मग पैदल चालला मोठा सांगून राहिला. म्हटलं ऑटो मधला टाप आहे आपला आला चालला मोठा. हा पंचर होईन हे होईन ते स्टेप नाही म्हटलं ऑटो मध्ये पंचरी झाला तर. म्हटलं कोणत्या वायरानं कोणत्या इंजिन मध्ये प्रॉब्लेम इतर मला आपण म्हटलं टाईट ऑटो आपला बिलकुल. म्हटलं कुठेही जाय ना दम नाही थोडं. चालला मोठा सांगून राहिला तर. हा पैदल जाणे वाले. हा पैदल झाले पुरते म्हणता जाऊन टाकू ना पैदल चालपट्टीले. चालला मोठा आपलीच लावून राहिला तर टकल्या वानाच्या. नाही तर टाक आपल्या ऑटो मध्ये पेट्रोल नाही नेऊन दाखवला तर काय राहिली मग. हा ऑटोपेक्षा पैदल झाले पुरते म्हणते. मग पैदल जाऊन दाखव. ऑटो नाही करत दाखव पैदल जाऊन दाखव. म्हटलं 30 मार खा नाही तू. दाखव म्हटलं पैदल जाऊन. मला सांगून राहिला ऑटो पंचर होते वाय तुटते इंजिन मध्ये प्रॉब्लेम होते हे ते येते. मला सांगून राहिला तर असं कार बरं ठीक आहे ना. चाल टाकतो पेट्रोल. मग ऑटो बंद पडला कुठं तर म्हटलं 8 दिन नाही म्हटलं लक्षात ठेवतो. फार पाहिजे वापस करून जेवढे पेट्रोलचे पैसे दिले ना तेवढे पण वापस घे लक्षात ठेवतो फक्त. हा सांगून राहिला म्हटलं माहिती ना ते ऑटोचे काय घराने आहे तर आम्हाला काय माहित नाही का. हा पेट्रोल टाक म्हणते हो टाकतो म्हटलं फक्त कुठं बंद पडला म्हटलं पैसे वापस घे लक्षात ठेवतो. अरे हो म्हटलं जिम्मावर बंद कर बंद कर. काय लावलं तुमच्या आला काय म्हटलं त्याला फालतू अगवचं त्या ऑटो असा तसा. मग ते बोलला जमली तुले तर म्हटलं बंद कर बाबान म्हटलं झालं मजाक होते. म्हटलं खरं चालता का मग करू का ते ऑटो असाल बडी चालता का. बाबा काहून नाही चला. मला काय मी बजेट काढतो किती पैसे लागते काय लागते ते पैसे द्या आणि चला. मला काय मला ट्रिप भेटली मला जास्त लागणार आहे ना. ते आता कुठची राह आता सालबड्डी का लय दूर आहे का 70-80 किलोमीटर आपल्या गावावरून. होते ना जाणं होत नाही का 4-5 दिवस लागते का. झुमरा काही लावते 4 दिवस लागते हे लागते ते लागते. पाहिलं 3-4 घंट्याचा रस्ता नाही. बरं 4-5 घंटे लागते का. ठीक आहे का मग कोण दिला पाहिजे. म्हटलं करता का बबनचा ऑटो. हा 4-5 घंटे लागते म्हणते. म्हटलं काय पैसे जास्त लागत नाही तो काय डिझेल पुरते पैसे करा आपल्यापासून नाही. हा करायला पुरते ना. अरे हो तुला तर तिकडे आता फॅतो काही पेचल गाडी करू नका. मस्त बतनं देऊ नाही तर का बतनं देऊ मस्त बतनं आमची आली तिकीटच पलते. मग इथं पुन्हा पैसे द्या लागेल आम्हाला. आणि जास्तही द्या लागेल पेचल म्हटलं की मग म्हटलं आपण बतनं देऊ बतनं. अरे बाबा बसणं कसं असते. बसच्या मनात चालते ऑटो आपल्या मनात चालते. विशाल गाडी केली तर म्हटलं आपल्या मनात चालते. ते जिथं म्हटलं तिथं थांबू शकतो जिथं म्हटलं तिथं उतरू शकतो जे म्हटलं ते करू शकतो. हा आणि टायमावर आपली म्हटलं जेव्हा मन झाला तेव्हा आपण निघू शकतो कुठूनही. बस लागते का टायमावर थांबा लागते बससाठी. कधी येऊन कधी नाही. मग याच्यात किती मोठा टाइम चालला जाते. म्हणून म्हटलं विशाल गाडी करू ऑटोच करू साल्याले. हा बघन पण आपल्यापासून कमी पैसे घेते ना. मग नाही का नाही रे बघन. हा म्हटलं जराशी म्हटलं पैसे जराशी म्हटलं कमी हा घेशील ना. तुमची ट्रिपच कोण घेते बाबा. माझ्या दिमागात का किडे पडले का तुमची ट्रिप घेऊ मी. हट तुमची ट्रिप घ्यायला पुरते का माहिती ना मला तुमची वर कशी आहेत. एक टाइम खाली राहिली पुरते पण तुमची ट्रिप नाही घ्यायला पुरा. अरे नाही म्हटलं शिवलाल मजा म्हटलं घेऊन राहिलो कुठं सालबड्डीला गिलबड्डीला ऑटोनं. म्हटलं जमत नाही म्हटलं बस आहे ना मोठी गाडी करा नाही तर बुलेरो काय म्हटलं टाटा एसगी करा. नाही म्हटलं मग सगळं स्कॉर्पिओ की करा. नाही मग बस न जा म्हटलं ऑटो भाटो कुठं ते जमत नाही लय गर्दी आहे तिकडं. मग ऑटो कुठं म्हटलं मेला रे म्हटलं शिवलाल बघत दिला पाहिजे. आता चाला ना आता काय नाही म्हणून राहिला चला ना.
अबे टकल्या आलो असतो, पण आता कसं मला देवदर्शन करायचं ना, सालबर्डी पाहायची आहे ना. आता मी जरी ऑटो घेऊन आलो मला 8 पाहिजेच थांबायला लागत. ऑटोची पहिले जरी करत ऑटोला कोणी काही म्हणजे काय सांगते ना, तर लोकांना नेम नाही ना, थांबाच लागते 8 पाहिजे. मग म्हणून म्हणे मी नाही म्हणून राहिलो ऑटो नाही घेऊ बा, आपण काही स्पेशल करू दुसरं काही, नाही बस ना जाऊ. ऑटो नाही घेत मी. कसं मला मग ते पाल भेटली पाहिजे ना, सालबर्डी कशी आहे कशी नाही, मला नाही ते ऑटोमध्येच थांबा लागत. हो राजे ते बरोबर आहे. म्हणजे तुला हो आता तू आला तू पाहिजे नाही का, तू काय ऑटो पाहिजे राहशील का? हो ते बरोबर आहे. मग काही घेऊ नको ऑटो, एखाद्या आपण स्पेशल करून टाकू नाही, बस चाललो तसं करू काय मग नाही का पाहिजे. अरे बाबा मामाचं ना ऐकणं चिवलाल तर एक काम कर, बसणं चालू बसणं मस्त जाऊ सगळे जण बसणं भीती का लावलो का त्याला पाहिजे मी ना, बस 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 लावून द्यायला जा म्हटलं, स्पेशल करू ना स्पेशल जा मला चालतं गाडी थांबत आहे ते. मग ते बस थांबत का तुम्ही, थांबते का तो ड्रायव्हर थांबते का म्हणले, पुढे आपल्याला लावून राहिले मला स्पेशल करू 2 पैसे वाचते का नाही वाचत, बस बस करून राहिले. बोला बाबा उद्या तुमच्याच मनानं उद्या कला स्पेशल गाली कला साय त्याले बस म्हणून ऐकून नाही राहिले. 2 पैसे वाचून आले तर म्हणते बस करून आला म्हणते. मला म्हटलं कला स्पेशल कला चालायले नाही. तुम्हाला मी ना खेळ आणला तर काय लागली मग 3 वेळा गाडी थांबवतो मी स्पेशल केली का, 3 वेळा हागायला लागली, बाथरूम लागली, वांती आली, हे लागली ते लागली. थांबा नाही खेळ आणला तर काय लागली हो, थांबा तुम्ही स्पेशल गाली कला दाखवत तुम्हाला कसं असते तर. काही बसणं नाही म्हणते हो, मग बसणं नाही तर मग आता तुम्हाला खेळ दाखवत तुम्हाला मग कसं असते तर मग आलं. अरे शिवलाल भाई झाबरोड मारते झाले हे विचारता का सालबर्डीला चालता का? बाबा काऊन नाही विचारायला, काय उंडराला आपल्याला तिकडे येऊ का नाही ते आपलं विचारायचं काम आहे. अरे झाबरू मारती म्हटलं सालबर्डीला चालता का रे? कुठं सालबर्डी तर आबाजीनं खेळ आणून टाकला, दिसून राहिले कुठं गेले काय गेले तर बहीण तर आम्ही बरं सांगतो म्हटलं जे शिवलाल भाऊ म्हटलं आबाजी नाही घरी, कुठे गेल्या काय गेल्या काय काही पत्ता नाही ते आला. घरी पाहिला तर घरी नाही, वावरात पाहिलं तर वावरातही नाही, घरून नवीन कपडे घालून गेले कुठतरी मला सांगायचं नाही काही नाही. ते जर राहिले घरी तर म्हटलं मी येतो, नाही तर काय माया काही पण घरी नाही. बरं ठीक आहे. तसं त्या आवाजाला विचारलो तर आम्ही त्याला म्हटलं सालबर्डीला चालता का, म्हटलं नाही म्हणे ते आताच ते गेले इकडून थोड्या वेळ पहिले, नाही तर नवीन कपडे घालून ते पण असं का. बरं ठीक आहे शिवलाल भाऊ मी घरी चाललो, घरी पाहता आबाजी आहे का तर जर असन तर सांगतो तुम्हाला मी. तसं येतो नाही येत सांगतो मी तुम्हाला. येतो बा पाहता आबाजीला कुठे गेले तर. त्या बहीण कुठं गेला म्हणाले का त्या दिनी भाऊ कुठं गेला काय गेला तर मला सांगून तर झाले पाहिजे. आम्ही ते तसं आहे ते कुठं म्हटलं वजर आहे ते जर तिकडे आपल्याला काय करावं लागते येऊ नाही तर तिकडे त्याचं ते 5 बस. बोला एक नमन गौरा पार्वती ए आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची आता हिवाय पहिली पायरी इथून झाल्या आता पायऱ्या चालू. आता पुढं पाय तू पारडे येते घड येते पायऱ्या येते. आता चालायचंच काम आहे. या इथं पूजापती करून घे पहिल्या पायरीची, मग वर तर चढू. चला 1 नंबर गौरा पार्वती. आबाजी आले का घरी? आलेच नाही वाटते, आलेच नाही रे मालती, आलेच नाही ते. माझ्या आता कुठं पाव काय पाव तिकडे ते सालबर्डीला चालतं का मी, इथं आबाजीच नाही आले तर मी सालबर्डीला जाऊ कसा? अरे मारती म्हटलं कसं वावर कोण पाहिजे मग. आबाजी कुठे गेले काय गेले सांगून तर झालं पाहिजे तुम्हाला. मी जात होतो तर हेच कुठे चालले गेले. आता कसं करा. राजा कमालच केली ना आता आबाजीनं. आम्ही कमालच केली नाही तर कुठं गेले काय गेले सांगितलंय नाही. रातच्या मारी विचारच पडला ना आता माणसाले कसं करा काय करा. महाशिवरात्री आहे, बुडा कुठं गेला, बुड्याले पाव का तिकडं सालबर्डीला जाव का बाबर पाव, कसं काय करा आता म्हणजे माणसाला विचारच आला. नाही तर बुडा म्हटलं सांगून जर गेला ना टेन्शन नाही मला, सांगितलंही नाही. बाबाजीला असं वाटलं का बा मी जाऊ देईन का नाही जाऊ देईन म्हणून ते मला भगर सांगितल्याने गेले का काय गेले का कुठं गेले का येते वापिस का नाही येत वापिस कायचं काय माहित पत्ता नाही. तर तिकडे चुल्यास पाहतो आता काय करायचं होतं. ठीक आहे मारती म्हटलं तू पाय, तू चालला त्या सालबर्डीले मी पाहिजे मिळालं काय करतं काय मला वावर पाहा लागते. नाही तर वावरात जर पाहिलं नाही तर म्हटलं तिकडे ते बंदर गिंद्र माणसं लोक सगळं म्हटलं वावरात आपण हरभऱ्याचा धिंगाणा करून टाकत. चाल ना रे झाबरू म्हटलं राजा त्याशिवाय मजा नाही येत नाही ना, मजा नाही तुझ्याशिवाय. मग चाल म्हटलं जाते वावर पावर तिकडं ते सांगून दे 200-300 रुपये देऊन दिले का आणि त्याला वावर पाहिजे म्हणा. दुसऱ्याच्या भरोश्यावर सोडायला नाही पुरत. आपल्या घरी पहिले 2 माणसं आहे त्याच्यामध्ये एक माणूस गायब झाला. एक मी आता तुम्ही कुठे जाऊ पाहिजे मी जमेदापर्यंत. जमलं तर बाजी आले म्हणजे आबाजी आले तर ठीक, नाही तर मग मी काही येत नाही बा. मिशन 10 रुपये गपई पाहिजे म्हटलं पोलीस आले गेलूस आले तर लक्षच ठेवू नये आपल्यावर.
हा बरोबर म्हटलं सावधानी ना. हा भेटले गिटले तर पहा म्हणा बाबा ताक आहे म्हणा, ताकाची कॅन दाखवायची ते इले. हा तुम्ही नका ते गप्पाची दाखवली बस झाले फिटले मग तुम्ही. हा पाहिजे गप्पई आहे. हा म्हटलं ते गुलाबी याच्यात, गुलाबी म्हणतो शेंद्री याच्यात, पण ते आपली ताक आहे या इथं निळ्या याच्यात. लक्षात ठेव जा म्हटलं. हा बरोबर लक्षात ठेव जा आणि आपलं बरोबर चालू द्या. ताक ताक सांगायचं आणि इकडं गप्पई द्यायची. लोक बरोबर समजून ते ताक म्हटलं की एक शब्द म्हणून द्यायचं गप्पई. हो ते म्हणते देच म्हणते मग. हो हा ना बाबू म्हटलं पहिले पैसे घेऊन घ्यायचे. हा पहिले पैसे घ्यायचे म्हटलं त्याच्यापासून मग पैसे देत नाही ते. मोठ्या लागाची इथं येते ना तर नोकऱ्या दाखवते, चांगले चांगले तस्कर येते. त्याला बरं पहिले पैसे दे नंतर गप्पई घ्या, नाही भेट देत नाही म्हणा. काही झालं जास्त का इथं पहिले इथं आवाज द्यायला आता मी इथंच बसलो. हा तर आलो पण तू म्हटलं मागच राहायचो ना त्याच्यावाले. तू काय तिथून म्हटलं ते आवाज द्यायला यायचो हे करतो ते करतो मागच राहायचं जरासं. त्याला पुढे ठेवायचं तू मागं राहायचो. काही आवाज देपर्यंत ते राहिलं तर ठीक, आणि गेला तो मग तो गेले पैसे आपले. हा म्हणून म्हटलं तू त्याच्या मागच राहायचो. बरं ठीक आहे बा ठीक आहे, मी मागं राहीन. मी म्हटलं इकेन नाही त्याला ठेवतो मी समोर. आता समोर राहिलं तू माहिती का तू विक, मी विकत नाही बाबा. नको इको ना, माहिती ना मला तू पोलिसाच्या मारायला भेट म्हणून. आता माहित आहे. हो ठीक आहे तेलच विकायला लावतो मी, टेन्शन नको घेऊ तू. तुला नाही विकायला लावत. हो तेलच विकायला लावतो मी नाही होत पुढं. तुला जेव्हा बसन ना पोलिसाचा हातचा मार तेव्हा समजून तुला काय बसते. तर पहिले बघते पोलिसाचा हातचा मार खाल्ला तर तू भिवून राहिला बघते. भिवराच राहिलो ना का नाही भिवून राहिलं म्हणून राहिलं का भिवूनच राहिलो. तुला बसन तेव्हा तुला समजन कसं असते. चला व्हा लागा कामी. हा मी इकडे माया कामी लागून जातो. तू कोणत्या कामी लागून राहिला रे. हा खरे मामा कोण्या कामी लागू लागला म्हटलं तू. मी 2-3 इकडं सांभाळतो, तू टेन्शन नको घेऊ. म्हटलं इकडं गप्पाईचंही पाहतो मी आणि तिकडं ते म्हटलं बरोबर मी गेमही करतो. आता हे रायच्यान जास्त टाईट झाले रे. हा गप्पाईनं फाटलेले त्याच्या बरोबर खिचे सफा करतो ना मी. तू काय टेन्शन घेतं. म्हटलं इकडूनही जमवतो आणि तिकडून जमवतो. पैसाच पैसा. काल टेन्शन घेऊन राहिला. हा म्हटलं घ्या करा लवकर चालू काय आहे तर. अजून काय करतो रे मामबाबा. म्हटलं हात सफा करतो. अजून म्हटलं अजून काय मी येतो त्यासोबत. नाही तू काय येऊ नको. काम पडलं तर मी तुला बोलावतोच ना. ज्या हिशोबाने म्हणजे केस राहिली त्या हिशोबाने मी तुला बरोबर बोलावतो. एकट्याकडून झालं तर ठीक, नाही तर मी तुला आवाज देतो. तू काय टेन्शन घेऊन राहिला आणि एकदम विचारपूस काय करू नको. तू नसलं दिमाग काय खराब करू नको. त्या लवकर लागा, लवकर कामी लागा. लोक येऊन राहिले आता. त्या लवकर ते गपोई पाजा आणि तिकडे त्याला झोपा आणि मी त्याचे मग खिचा सफा करतो. चला घ्या चल रे बाबू. आहे म्हटलं घे लवकर. हा माहिती आहे ना गपोईची कॅन आपली ताकाची कॅन कोणती होतं लक्षात ठेवायचा. चला व्हा लवकर आता.